हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दर्शूज एम्पायर. आणि सकाळचे वाजलेत 8. इथे आपली मॉर्निंग झालेली आहे आणि बस आता कामाला लागूया. मिस्टरांना जायचे बाहेर, त्यामुळे मी त्यांच्यासाठी करते पोहे. आणि इथे पोहे बनवून झालेले बघा, मस्त दिसत आहेत पोहे. मिस्टरांना आता मस्त नाश्ता देते लवकर. आणि बघा इथे मी गुपचूप त्यांना कॅच केले, त्यांना माहीतच नाही की मी त्यांना शूट करते म्हणून. तर मिस्टर आता गेलेले आहेत बाहेर आणि मी आता अंगण वगैरे झाडून घेतलं आहे आणि मस्त पाणी टाकलेलं आहे, कारण छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि इथे कोको बघा कसा बसलेला आहे. तर मला लागली होती भूक, मी नाश्ता तर काही करत नाही, मग म्हटलं चला दूध घेऊया. दूध होतं तर दूध घेऊन घेतलेलं आहे, कारण की जेवायला वेळ होतो म्हणून. इथे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मिस्टरांना सकाळी भाजी आणायला लावली होती, तर त्यांनी कोबी आणली होती, तर ती खूप मोठी होती आणि घरी ऑलरेडी कोबी होती. तर मी पुन्हा तिथे गेले दुकानात आणि त्यांच्याकडून कोबीच्या ऐवजी लसण घेऊन आले. तर बघा 50 रुपयाच्या कोबीमध्ये मला 1 पाव लसण मिळालेत. बापरे, भाजीपाला किती महाग झाला आहे खरंच. आणि एवढी मोठी कोबी कोणी खाल्ली नसती घरी, म्हणून बरं झालं, मला असं वाटलं बरं झालं मी चेंज करून आणली. इथे माझं जेवण वगैरे झालं आहे, म्हणजे खरं तर स्वयंपाक नव्हताच आज. रात्रीचं थालीपीठचं पीठ होतं त्याचेच मी 2 पातळ पातळ थालीपीठ करून घेतले, कारण की मिस्टर नव्हते आज जेवायला. त्याच्यामुळं मग एकटीसाठी काय बनवायचं. आणि कसं आहे ना बघा, आपण आपल्यासाठी काहीच बनवत नसतो, आपण ॲडजस्ट करून घेतो कशात तरी, कारण आपल्याला असं वाटत असतं की एक दिवस आराम मिळतो आहे ना, हेच खूप आहे आपल्यासाठी. त्यामुळे मी आज तेच केलेलं आहे. मी आज काही स्वयंपाक केला नाही माझ्यासाठी, रात्रीच्या ह्याच्यातच मी भागवून घेतले. इथे ओटा वगैरे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपली कामं सगळी झाली आहेत बघा. 1:45 वाजत आले आहेत आणि माझी सगळी कामं झालेली आहेत. आता फक्त आराम करायचा आहे. एखाद दिवस असं वाटतं की खरंच पटापट सगळं झालं ना की छान लवकर आराम करायला मिळतो दिवसभर, पण अशाच वेळी नेमकी आपल्याला झोप येत नाही. आणि बघू आता मला झोप येते की नाही. तर आता करूया आराम. आणि इथे वाजले संध्याकाळचे 6 आणि मला खरंच मस्त झोप लागली होती. आणि इथे झाला आहे आपला ग्रीन टीचा टाईम, त्याच्यामुळे मी आता घेते ग्रीन टी मस्त, कारण पावसाचं पण वातावरण होतं. अचानक खूप आभाळ आलं होतं. सकाळी तर ऊन होतं, पण आता संध्याकाळी बघा मी इथे शूट केलेलं आहे, इतकं आभाळ आलं होतं की असं वाटत होतं की त्याच वेळी पाऊस येईल, पण तसं काही आला नाही. त्यामुळे मी ठरवलं की चला आपण थोडं बाहेर जाऊन येऊया, म्हणून आम्ही दोघं बाहेर निघालो, कारण मला आणायचं होतं थोडंसं सामान. पण आम्ही निघालो आणि बस उतरलो दुकानाच्या तिथे वगैरे की पाऊस आला खूप जोरात. त्याच्यामुळे आम्हाला पळत पळत गाडीमध्ये बसावं लागलं आणि आमची कार लावली होती थोडीशी दूर, पण आम्ही थोडंसं भिजलो. खूप नव्हतं भिजलो आम्ही, पण थोडंफार भिजलो. आणि फायनली मग म्हटलं आता काही कुठे थांबण्यात उपयोग नाही आहे, म्हणून आम्ही पुन्हा घरी आलो. आणि घरी आल्यानंतर बघा रात्री 11 11:30 वाजता किती जोरात पाऊस आला. बापरे, म्हणजे आता उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन, असं काही वातावरण झाले नाही. इथे कोको मस्त झोपलाय, तो भीतो हे विजेला वगैरे आणि तो मस्त आराम करतोय. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.